फळांचा राजा म्हणजे आंबा आणि हा आंबा जर देवगडचा हापूस असेल तर याच्यापेक्षा भारी काहीच नाही। याची मागणी आपल्या देशातच नव्हे तर बाहेरच्या देशात देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। याची चव इतकी भारी असते ना की मन एकदम तृप्त होऊन जाते। तर गाववाल्यांनो, मी मनोहर चव्हाण स्वागत करतो तुमचं या व्हिडिओमध्ये। आता आपण चाललो होते म्हणजे देवगडमधील पाळेकरवाडी या गावामध्ये आपले मित्र आहेत रोशन पाळेकर यांच्याकडे। यांच्या आहेत आंब्याच्या बागा, तर यांच्याकडे भेटतो आपल्याला अस्सल देवगड हापूस आंबा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कसा काय हा हापूस आंबा काढला जातो आणि कशा प्रकारे हा आंबा पॅकिंग केला जातो आणि कशा प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो, याची संपूर्ण माहिती आहे ना ती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण आहोत देवगडमधील पाळेकरवाडी या गावामध्ये आणि सड्यावरती आलोत आपण। कलम बघताय तुम्ही, एकदम कातळवाली जमीन आहे आणि कातळवाल्या जमिनीमध्ये जी आंब्याची कलम वगैरे असतात ना, म्हणजे हापूस असतो तिथला, तो खूप एकदम चवीला एकदम जबरदस्त लागतो। आणि आता इकडे या कलमावरती बघताय तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये आंबे आहेत, ते लागलेले आहेत आणि ते आता काढत आहेत। तर कशा प्रकारे आंबे वगैरे काढले जातात ना ते आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात। तर आता आपण हे आंब्याचं कलम बघत आहोत ज्याचे की आता आंबे काढत आहेत आणि आता आपल्यासोबत आहेत ते म्हणजे आबा काका। तर आबा काका, तुम्ही आंबे काढण्यासाठी साहित्य कोणतं कोणतं वापरताय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। साहित्य म्हणजे उतरवून आकारत असतो आंबा, त्यामुळे त्याला शिकारी लागते। शिकारी म्हणजे टोपली असते ती, टोपलीला रशी बांधून आम्ही वर जातो। हा, आणि ते घळ लागतो, घळाला ब्लेड लावला जाते कारण बरोबर बरोबर कट होऊन येतो। बरोबर बरोबर। तर आता हे जे दाखवतो, हा बघा असा, बघा हा 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 बघा, हा कट देठ राहायला पाहिजे। बरोबर। आता हे तुम्ही बघताय तर याला इकडे ना ब्लेड लावलेला आहे इकडे, म्हणजे आंबा कट होण्यासाठी देठ त्याचा, आणि हे नेट आहे आणि याच्यामध्ये आंबा पडतो आणि हा आंबा खाली जर पडला ना तर याला दुखापत होऊ शकते आणि तो मग खराब होऊ शकतो। मग याच्यामध्ये जर तो पडल्याच्या नंतर एकदम तो व्यवस्थित असतो आणि नंतर मग काढल्याच्या नंतर तो अशा प्रकारे बकेटमध्ये ठेवला जातो। आता दिलीप पाळेकर काका आपल्याला झाडावरती चढलेले दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये घळ आहे आणि ते आंबे काढतायत। आणि इकडे बघताय शिकारणी, त्याच्यामध्ये ते आंबे जे आहेत ना ते काढून याच्यामध्ये ठेवतात आणि एका विशिष्ट प्रकारे दोरीला बांधून तिथे अडकवलेली आहे आणि काढलेले आंबे अशा प्रकारे ते ठेवत आहेत आतमध्ये। आबा काय आहेत ना ते आता इकडे आंबे काढतायत। आबा का, तर तुम्ही आंबा तयार झाला हे कसे काय ओळखता आणि कसा काय आंबा काढता? हे बाहेरचा आंबा आहे, हा, उन्हावरचा, बरोबर, त्याला कलर येतो पण तो तयार नसतो। बरोबर। हा जो देठ आहे हा, तो आतमध्ये वडला पाहिजे, बरोबर, असं आतमध्ये वडलेला असेल तो आंबा तयार। बरोबर, जरा दाखवता काय कसं ते? हा बघा, बरोबर। आता बघताय तुम्ही हा जो देठ आहे ना तो आतमध्ये ओढलेला आहे, त्याच्यावरून अंदाज लावला जातो म्हणजे हा तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर हा आंबा काढला जातो। तर आता आबांनी जवळपास टोपली अर्धी भरेपर्यंत आंबे काढलेत आणि त्यांच्या हातामध्ये आता दोन आंबे, त्याच्यातला एक आंबा मोठा आहे आणि एक आंबा लहान आहे। तर हा जो लहान आंबा आहे ना त्याचं नक्की काय केलं जातं? लहान आंब्याला आम्ही इकडे बिटकं म्हणतो। बिटकं? हा, पण त्या बिटक्याला पुष्कळ डिमांड आहे। पुष्कळ डिमांड? हो। आणि याची टेस्ट कशी काय असते? टेस्ट ह्या हापूस पेक्षा पण टेस्टी येतो, एक नंबर असतो म्हणजे। आणि याचा रेट जवळजवळ ह्याच्या पद्धतीने चालतो। बापरे। तर आता बघताय तुम्ही हा हापूस आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे ना तो हा बिटका आंबा असं म्हटलं जातो आणि याची टेस्ट म्हणतात भारी असते। तर आबा, आता तुमच्या हातामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन आंबे आहेत, एक हापूस आहे आणि एक बिटका आहे। तर आता हापूस आहे ना तो एका पेटीमध्ये तरी किती डझन बसतो आणि हा बिटका आंबा आहे ना तो? मिनिमम हा हापूस आंबा हा 200 ते 250 पावणे 300 ग्रामचा असतो, बरोबर। तो मिनिमम 5 डझन ती पेटी होते, बरोबर। आणि हा लहान बिटका आंबा? बिटका आहे ते एका बॉक्स मध्ये कमीत कमी 250 200 ही बिटका राहतात, बरोबर। म्हणजे लहान असल्यामुळे तो जास्त बसतो, बरोबर। आणि साईज पण सगळी साईज नुसार होते, 4.5 पावणे 5 5 5.5 6 डझन, बरोबर बरोबर। आता इथून संपूर्ण आंबे आपण काढून गेल्याच्या नंतर आम्ही शॉर्टिंग करतो, बरोबर। शॉर्टिंग झाल्याच्या नंतर 4 डझन 4.5 डझन पावणे 5 डझन 5 डझन 5.5 डझन त्या हिशोबाने आम्ही मग पॅकिंग करतो। तर इकडे आता आंब्याच्या झाडावरती तुम्ही आंबे बघतात खूप मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत। तर दादा, हे आंब्यांना ना कागद कशाला लावलेला आहे नक्की?
कागद असा लावलाय की आता जरा उष्णता वाढत चालली ना. बरोबर. ते उन्हाच्या साईडला आंबे आहेत ते असे झाकून ठेवतो. म्हणजे जो आंबा भासतो ना थोडेफार संरक्षण पण होत आहे. बरोबर. त्यातले तर खराब होण्यापासून वाचतात थोडे आंबे. बरोबर. तरी बहुतेक अर्धा जेवढ्या हाताला मिळतात तेवढ्यांना आम्ही उन्हाच्या साईडला लावतोय. बरोबर. तर अशा प्रकारे आंब्यांची देखील काळजी घेतली जाते. आता हे झाडावरून काढलेले आंबे आहेत. आता शॉर्टिंग करून डेट वगैरे साफसफाई करून आम्ही आता घरी येऊन जाणार. घरी नेऊन मग परत वेगळी शॉर्टिंग होते याची. ग्रेड वाईज साईजनुसार वेगवेगळे पॅकिंग करतो. बरोबर. मग तेव्हा तुम्हाला पॅकिंगची वगैरे माहिती सांगू त्याच्यानंतर. आता आपण हापूस बघितला होता, तर आता आपल्याला आबा काय आहेत ना ते पायरी आंबा दाखवतात आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती देत आहेत. सांगा. हे बघा, ही पायरी आंबा. बरोबर. हापूस सारखा हापूसपेक्षा पण टेस्टी असतो. याला पण डिमांड जास्त आहे, मागणी जास्त आहे. बरोबर. तर तुमच्याकडे टोटल कोणत्या कोणत्या प्रकारचे आंबे भेटतील? हापूसचा ओरिजिनल आहेत. हो. पायरी आणि केसर आंबा. तुमच्याकडे टोटल 3 प्रकारचे आंबे भेटतील आणि चौथा म्हणजे तो बिटका आंबा. बिटका आंबा. बरोबर. तर आता याला पण तुम्ही आता पेपर लावतात कारण की हा उन्हामुळे भाजू नये. बरोबर. बरोबर. ठीक आहे. हापूस आंबा आहे ना तो काढून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पायरी आंबा आहे ना तो पण बघितला आणि आता आपण जात आहोत ते म्हणजे केसर आंबा काढायला. तर यांच्याकडे टोटल ना मगाशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे यांच्याकडे 4 प्रकारचे आंबे तुम्हाला भेटून जातील. पहिला म्हणजे हापूस यांच्याकडे भरपूर आहे. त्याच्यानंतर पायरी आहे, केसरी आहे आणि दुसरा म्हणजे एकदम छोटा छोटा तो ते मगाशी बोलत होते ना बिटका आंबा तो आहे. आणि देवगडचा हापूस तर जगभरामध्ये फेमस आहे आणि तो यांच्याकडे तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. टेस्ट एकदम अप्रतिमच असणार आहे. तर आता आपण केसर आंबा आहे ना तिकडे जाऊया, तो आपण दाखवूयात तुम्हाला. चला. आबा का आता तुमच्या हातात आंबा आहे ना तो नक्की कोणता आंबा आहे? केसर आंबा. केसर आंबा. आणि हा टेस्टला कसा काय असतो? टेस्टला हापूसच्या पेक्षा पण भारी आहे. हापूसपेक्षा पण भारी असतो आणि हा आंबा देखील तुमच्याकडे आरामात भेटून जाईल. बरोबर. तर आता हे तुम्ही बघताय आबांच्या हातामध्ये हे जे आंबे आहेत ना तर या आंब्याचं नाव आहे केसर आंबा आणि हा आंबा देखील खूप टेस्टला भारी असतो आणि हा देखील यांच्याकडे आपल्याला भेटून जाईल. झाडावरून आंबे काढतायत तिकडून. हे काढलेले आंबे आहेत ना ते अशा प्रकारे ह्या ट्रे मध्ये ठेवले जात आहेत आणि हा जो आंबा आहे ना हा केसर आंबा आहे. तर आता लगभग आपले आंबे आहेत ना ते काढून झालेले आहेत आणि आता आपण त्यांच्या घरी जात आहोत. तर तुम्हाला मी इकडे एक दाखवतो. काजूचा सीझन आहे. सो इकडे आता तुम्ही बघू शकता हे जे बोंडू आहेत ना ते कशा प्रकारे इथे म्हणजे काजूच्या बिया असतात ना ते काढून टाकलेले आहेत इकडे. तर अंदाजा लावा तुम्ही काजूंच्या झाडांना देखील किती प्रमाणामध्ये काजू लागले असतील ते. काय मग ऊन लागता की नाही? नाही, जास्त नाही लागत. जबरदस्त असं मंडई ऊन पडलंय आणि भारीच काय ते वातावरण पण भारीच आहे. तर हे तुम्ही बघताय हे काजूचं झाड आहे आणि यांना मोहर आलाय आणि काल म्हणतायत त्यांनी काजूच्या बिया होता ना त्या काढून हे जे बोंडू आहेत ते अशा प्रकारे इथे ठेवलेले आहेत आणि तिकडे आता ते गेले आहेत. आता आपण देखील तिकडे जाऊयात. तर आता हे ट्रेमध्ये आंबे आहेत ना ते सगळे आता आपण चाललो होते म्हणजे घेऊन घरी. तर आता घरी गेल्याच्या नंतर आता आपण आंबे बघूयात. आंबे आता आपण घरी घेऊन जात होतो तर पाळेकर वाडीमधील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना म्हणून अशा प्रकारे किल्ल्याचं रूपांतर करून महाराजांच्या मूर्तीची स्थापना तिकडे केलेली आहे आणि हे बघायला खूप सुंदर वाटतं. तर आता आपण आलो आहोत जेवणाला आणि जेवणामध्ये आज मासे आहेत आणि तिखट डाळ आहे. आणि तुझं जेवण दादा? येतोय, जेवतोय. तर आता आपण मस्तपैकी असं जेवण आहे, सुरुवात करूया या जेवायला. मगाशी काढून आणलेले हापूस आंबे आहेत ना ते सॉल्टिंग करून झालेले आहेत आणि इकडे आबा काकांनी आता ते पॅकिंग करण्याकरिता घेतलेले आहेत. तर आता आपण बघू शकतो इकडे जवळपास 4 प्रकारे ना यांची विभागणी केलेली आहे. तर हा 1 नंबरचा आहे, इकडे बघताय तो, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबरचा आणि हा 4 नंबरचा आहे. आता आबा काकांचा तुम्ही हातात जो बॉक्स बघत आहात तो बॉक्स आहे 5 डझन आंब्याचा आणि हा जो 1 नंबरचा आंबा आहे ना तो त्याच्यामध्ये बरोबर 4.5 डझन बसणार आहे. 2 नंबरचा आंबा आहे तो बरोबर 5 डझन बसणार आणि 3 नंबरचा आहे तो 5.5 डझन. तर 4 नंबरचा आंबा आहे तो 6 डझन बसणार आहे. आबा काय ते आता पॅकिंग करतायत. सो आता आपण पॅकिंग कशा प्रकारे केली जाते ती बघूयात आणि इतर माहिती घेऊयात. आता ही जी तुम्ही करडी बघताय ना ज्याला की कराड म्हटलं जातं, जे की गवत असतं ते पहिलं घातलंय खालती, त्याच्यावरती इंग्रजी पेपर टाकलाय कारण इंग्रजी पेपर असतो ना तो जाडीला असतो आणि व्यवस्थित असतो
त्याच्यानंतर हे जे आंबे आहेत ना ते आता अशा प्रकारे लावले इथे जात आहेत. आणि हा 5 डझनचा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये 1 नंबर साईजचा जो आंबा आहे ना तो आता भरला जातो आहे, जो की बरोबर 4.5 डझन बसणार आहे. आणि इकडे 2 नंबर भरत आहेत आणि या बॉक्समध्ये 5 डझन आंबा आहे ना तो बसणार आहे. तर मंडळी, आंब्याची पॅकिंग चालू झालेली आहे. तुम्हाला जर का हा आंबा हवा असेल तर तुम्ही स्क्रीनवरती येत असलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. हा तुम्हाला आंबा भेटून जाईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांची सेवा उपलब्ध आहे. तुम्हाला नक्कीच आंबा भेटून जाईल. तसेच मित्रांनो, तुम्ही जर का पुण्यामध्ये राहणारे असाल तर यांच्याकडे पुण्यामध्ये होम डिलिव्हरी सर्व्हिस देखील आहे. तर या संधीचा नक्की लाभ घ्या. स्क्रीनवरती येत असलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा यांच्यासोबत आणि नक्की तुम्ही हा देवगड अस्सल हापूस आंबा मागवून घ्या. धन्यवाद. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आलेलो देवगडमधील पाळेकरवाडी या गावामध्ये, ते पण रोशन पाळेकर यांच्याकडे. आणि यांच्याकडे असलेला हापूस आंबा, केशर आंबा, तसाच पायरी आंबा याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. तसंच आता आंबा कसा काय काढला जातो, त्याच्यानंतर कशा प्रकारे तो सॉल्टिंग केला जातो, पॅकिंग कसं काय केलं जातो, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि परत एकदा त्या स्क्रीनवरती या दादांचा नंबर येत असेल, त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि किंमत कशी आहे माहिती आहे मित्रांनो, आंब्याची कमी जास्त होत असते. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला सांगतील किंमत काय आहे, भाव काय आहे तो. आणि ऑर्डर केल्याच्या नंतर 2 दिवसात तुम्हाला आंबा आहे तो भेटून जाईल. सोबतच पुण्यामध्ये जर तुम्ही राहणारे असाल ना तर पुण्यावासियांसाठी घरपोच सेवा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ते आंबा पाठवतात. सो अशा प्रकारे होती ही आजची व्हिडिओ. आशा आहे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओ.